एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून परिमिती 1020 सेमी आहे, तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती सेमी असेल असा प्रश्न. लक्ष द्या, इथं रुंदी आणि इथं लांबी हे दोन शब्द लिहा. आता गणित काय म्हणते? आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट, म्हणजे समीकरण स्वरूप रुंदी जर x तर लांबी अर्थातच 2x, x ची दुप्पट 2x. हे झाले त्या आयताच्या लांबी आणि रुंदीचे समीकरण. लक्ष द्या, गणित म्हणते त्या आयताची परिमिती 1020 सेमी. मग आयताची परिमिती आणि ते काढण्याचं सूत्र 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे आयताची परिमिती काढण्याचं सूत्र इथं मांडा. परिमिती 1020 सेमी, परिमितीच्या जाग्यावर मांडा 2 कंसामध्ये लांबी रुंदीच्या ठिकाणी हे समीकरण अधिक स्वरूपात, जसं की 2x अधिक x. ओके, 1020 बराबर 2 कंसातील ही बेरीज 3x. 1020 बराबर हे 2 आतील 3x ला गुणिला आहेत, म्हणजे हा गुणाकार 3 दोन्ही 6x. आता 1020 कडे जाताना हे 6 भागीला समोर एकटे x, हा भाग द्या. 6 1 6 उरले 4 झाले 42. 6 7 42 हे 0 17. हे उत्तर आलं लेकरांनो सेमीमध्ये. अर्थात x म्हणजे काय तर 170 सेमी. 170 सेमी ही आहे रुंदी. लांबी 2x. 170 ची दुप्पट करा किंवा या समीकरणात आल्या x ची किंमत मांडा. अर्थात 2 गुणिला 170 बराबर 17 दोन्ही 34, अर्थात 340 सेंटीमीटर ही आहे लांबी. आता इथं त्या आयताचं क्षेत्रफळ विचारलं लेकरांनो. आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र अर्थात लांबी गुणिला रुंदी. लांबी 340, हे सर्व माप सेंटीमीटर मध्ये. ओके, कारण काय तर परिमिती सेंटीमीटर मध्ये आहे. ओके, म्हणून ही लांबी आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये. ओके, रुंदी आहे 170 सेमी. हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर. हे 0 अगोदर घेऊन ठेवतो. 17 0 0, 17 चूक 68, 6, 17 3 51 आणि 6 57. 57,800 सेमी. ओके, 4 सेमी हे त्या आयताचं क्षेत्रफळ पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे.